तर नमस्कार फॅमिली, आमची झाली आहे गुड मॉर्निंग आणि हा मस्त असा ओंकारेश्वरचा व्ह्यू कॅप्चर करतो आहे आमच्या रूममधून. सुंदर असा व्ह्यू होता. वाजले सकाळचे 7 आणि तुम्ही समोर बघू शकता आदि शंकराचार्यांचा एक मस्त भला मोठा स्टॅच्यू आहे समोरच. आणि व्हिडिओमध्ये दिसत बघा माकडं पण फिरतात. बऱ्यापैकी पब्लिक आहे. कार सगळीकडे लागलेत. आणि आमचा रूम पण सगळ्याच रूम भेटला होता. आणि आमची पोरांची इथे फोटोग्राफी काही संपत नाही. एक मॉडेल वगैरे आणली फोटोग्राफीला, पोरं लाजलीत. या साईडनी पण अंडर कन्स्ट्रक्शन आहेत भरपूर असे हॉटेल्स, पण मस्त असा रूम आहे होता. तर आता आम्ही चाललो आहे देवलात दर्शनाला. तर कॅमेरा अलाउड असेल तर ट्राय करू कॅप्चर करायला, नाहीतर मग आपला जाता जाता व्लॉग हा चालूच ठेवणार होता. माकडं. तर आम्ही आता स्टार्ट करतोय लाईनला जायला. बऱ्यापैकी गर्दी आहे, पब्लिक आली पण आहे आणि चाललेली पण आहे. आमची पोरं पण आहेत फुल तयारीमध्ये. आता आम्ही आलो आहे एक्झॅक्ट एंट्री पॉईंट वरती. हा प्रवेशद्वार इथून अंदर जलाभिषेक करा देंगे बिल्कुल नहीं. तर हा स्टार्ट होतोय पायी दर्शनची लाईन. इथून नर्मदा नदीचा व्ह्यू. समोर आहे नर्मदा डॅम. आज झुला फेमस वॉकसाठी आणि समोरच आहे आपलं ओंकारेश्वर देवाचं मंदिर. नदीला पाणी पण आहे बऱ्यापैकी. इथून हा झुल्याचा मस्त एक व्ह्यू. इथून चालत लाईन. चला रोहन शेठ चला. आणि बऱ्यापैकी आता लाईन पुढे दिसते. लोक सुरू झालीत. साफसफाई पण कंटिन्यू चालूच दिसते. याचा साईड व्ह्यू पण एक मस्त. आम्ही एंटर केला देवळामध्ये आणि देवळाचे वाईब्स असे चालू झालेत मस्त. देवळं चालू झालेली आहेत आता. समोरच देऊळ आहे होता. ट्राय करतोय शूट करायला कंटिन्यू. आम्हाला भेटली तिथं पंडितजी, जे आम्हाला क्विक दर्शन करणार आहेत. अमाऊंट का मी डिस्क्लोज करणार नाही आहे, कारण का देवा ठिकाणी पैशाचं आपल्याला हे नकोच आहे. तर पंडितजीच्या पाठीपाठी आम्ही चाललो आहे. ते पण देवाची आरती चालू आहे. धूल शनी मंदिर. पंडितजी कुठं घेऊन चालेल आम्हाला ते आम्ही देवळाच्या जवळ आता आलो आहे. शूट करून दिला तर गुड, नाही तर मी कॅमेरा बंद करणार आता.
आम्ही दर्शन करून झालं आहे आता. मस्त वाटलं आम्हाला दर्शन करून. एक 10-15 मिनिट दर्शन झालं आमचं ना. आणि खरोखर मस्त वाटलं आम्हाला. गर्दी आत्ता लिटरली स्टार्ट झाली आहे. गर्दी एवढं नव्हती. आता आम्ही चाललो आहे बोटिंगला. समोरच परत एकदा नर्मदा नदीचा व्ह्यू. चालली आता. तर आता आमचा चालला आहे फोटोशूट. आता आम्ही इथून जाणार आहोत बोटिंगला. बोटिंग झाली की म्हणजे नाश्ता करायला. भरपूर अशी गर्दी झालेली आहे आता थोडी आणि झुल्यावरती पण चांगल्यापैकी गर्दी दिसतेच. तर आता आम्ही आलो आहे बोटिंगला. इधर आ, ये दीपक वर्मा जी मिले हैं हमको बोटिंग के लिए. ये बोटिंग में घुमाने वाले अभी. तर आम्ही चाललो आहे बोटिंगला 4 जण. भरपूर रश आहे इथं बोटिंगसाठी. बोटिंग करना है क्या भैया? आ जाओ. छोटी पोरं कशी मस्त बिझनेस करायला लागलीत. आणि आमची पोरं अशीच आहेत. ते एवढ्या अशा बोटी लागल्या तिथं. आणि आमच्या पोरांची काय अजून फोटोग्राफी संपत नाही आहे. अभि, रोहन आणि ऋतिकची. तर आता आम्ही चाललो आहे बोटीत. अजून पण पब्लिक आमच्यासोबत असणार आहे. तर आम्ही आलो आहे आता बोटीमध्ये. रोहन गेला नालीवर एकदम बघा. आणि काय झाला का आमचे नंबर देऊन ठेवलेत घरी. इन्शुरन्स आहे. ऋतिक बघा. ऋतिक मला काय बोटीचं आहे. जाम म्हणजे भरपूर गर्दी आहे नदीवर. भरपूर पब्लिक तिथं आंघोळ पण करते. ही बोट भरली वाटतं. चालली बोट. ती एक बोट गेली तिकडं बघा. मस्त असं व्ह्यू आहे. नमस्कार फॅमिली. तर आमचा ओंकारेश्वर महादेवाचं दर्शन करून झालेलं आहे. त्यानंतर मग बोट राईडसुद्धा झालेली आहे आणि आम्ही नाश्तासुद्धा केला आहे. MP चे फेमस पोहे. तो मी शूट करू नाही शकलो कारण का भरपूर गर्दी होती, रश तिथे होती. कारण का आणि पोहे भरपूर टेस्टी होते. त्यांची एक वेगळी चव शेव वगैरे टाकून असं देतात. आणि
आणि बोट राईड जी केली त्याच्यामध्ये ते लोक पॉईंट दाखवतात. तर 2 नदींचा संगम आहे ते, कावेरी नदी आणि नर्मदा नदी, आणि एक डॅम आहे मोठा त्या दोन्ही नदीवरती. त्याच्यानंतर मग ओंकारेश्वरचा मंदिर जो माझ्या आता पाठीच आहे, तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल तो. आणि त्यानंतर आणखी एक पॉईंट आहे तर जगद्गुरू शंकराचार्यजी यांचा एक मोठा असा पुतळा उभारला आहे, आणि जो की मला वाटते प्रत्येक देव ठिकाणी आता झालाच पाहिजे, कारण का त्यांच्यामुळेच आपला हिंदू धर्म आज टिकून आहे, सनातन संस्कृती टिकून आहे. तर आता फोटोशूट चालू आहे आमच्या पोरांच्या मागे, भरपूर फोटोज आम्ही काढलेत. तर तिथे जाऊन आता आम्ही जाणार आहोत रूमवरती आमच्या, आणि बेसिकली आता थोडा रेस्ट करू आणि मग जेवून आम्ही निघणार आहोत उज्जैनसाठी. तर उज्जैनला आमचे 2 स्टे आहेत. तर खूप मस्त वाटला इथे ओंकारेश्वरला येऊन. अर्ली मॉर्निंग आम्ही उठलो, त्याच्यानंतर मग दर्शन घेतला. गर्दी पण एवढी नव्हती काय, आमची हार्डली 15-20 मिनटं गेली दर्शनाला. तर आणि आता बघूया उज्जैनमध्ये एक मी आधी आलो होतो, तो आधीचा आपला एक व्लॉग आहे, पण आता दुसऱ्या फ्रेंड्ससोबत, आणि यावेळी पण एक काही प्लेसेस एक्सप्लोर करू. तर तेही नक्की कॅप्चर करायला ट्राय करूया. तर मग भेटूया आता आपल्या उज्जैनच्या जर्नीमध्ये जाताना. नमस्कार फॅमिली. तर आमचा झाला इथून पॅकअप, ऑलमोस्ट जाण्यासाठी रेडी. आम्ही पॅकिंग झाली आहे. तर इथून आम्ही जेवणार आहोत आधी आणि नंतर जाणार आहोत उज्जैनसाठी. समोरच आहे गजानन महाराजांची संस्था इथे उज्जैनमध्ये, ओंकारेश्वरमध्ये. तर आम्हाला इथे काय काल रूम भेटला नाही. तर मंदिरात मी दर्शन घेऊन आलो आहे गजानन महाराजांच्या, आणि फोटोग्राफी अलाउड नव्हती. ठीक आहे, मंदिरामध्ये नाहीच अलाउड, ऑलमोस्ट नाहीच करायला पाहिजे, कारण का मग त्याचा रॉंग वेनी पीपल लोक हे करतात. पण आपल्या हे गजानन महाराजांची संस्था इथे आहे हे बघून चांगलं वाटते. भरपूर असे रूम्स आहेत, बघू शकता सगळीकडेच, आणि चांगली स्वच्छता. बाहेर येऊन एक आपली मराठी फिलिंग इथे येते. नेक्स्ट टाईम कधी आलं तर नक्की ट्राय करू रूम इथं घ्यायला संस्थेमध्येच.